यासाठी आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम आपल्या संस्थेचे जे नवीन आपले अध्यक्ष नियुक्ती झालेले आहे माननीय जयवंत रुगणे दादा यांना मी विनंती करतो की त्याने व्यासपीठावरती यावं। त्याचबरोबर आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय पडवळकर काकांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यावं। आपल्या संस्थेचे माननीय सचिव संस्कृतकर साहेब यांना मी विनंती करतो त्यांनीही व्यासपीठावरती यावं। त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या महिला कार्याध्यक्ष मयेकर ताई यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यावं। त्याचबरोबर आपले डॉक्टर मंगलाताई भाटकर यांना पण विनंती करतो त्याने व्यासपीठावरती यावं। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून ताई आज आपल्याकडे आहेत। आपल्या समाजातून ज्या व्यक्ती पुढे पुढे जात आहेत त्यांना मी विनंती करतो त्यानंतर मी विनंती करतो आपले उपाध्यक्ष नितीन मांजरेकर साहेब आले नाही, ठीक आहे, थँक्यू। सर्वप्रथम आपल्या सर्वांना माहीत आहे या कार्यक्रमाची रूपरेषा। सर्व उपस्थित मान्यवरांचं मी एकदा स्वागत करतो। त्याचबरोबर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया। मान्यवरांना मी विनंती करतो दीप प्रज्वलनासाठी यायचं आहे। वेळकर साहेब तुम्ही पण या, मोरजकर ताई सर्वांनी विनंती आहे की दीप प्रज्वलन करावं। अज्ञानाचा अंधार झाली समयीची वाट, हे ज्ञानाचे पसरावं होता या जगात, दीप प्रज्वलनाने करूया या कार्यक्रमाची सुरुवात। थँक्यू। फोटो ला बोला।
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की भंडारी समाज संस्था वसई तालुक्यामध्ये एक रजिस्टर झाल्यानंतर बरेचसा आज अखंड महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणा नाव लौकिक मिळवलेलं आहे. परंतु आज त्यापेक्षा एक दुःख असं मनात आहे, कारण आपल्या सर्वांना माहीत आहे या भंडारी समाजाची जी मुहूर्तमेढ या वसई तालुक्यामध्ये लावली गेली, एवढंसं रोपटं या वसईमध्ये लावलं, त्याचा वेणू गेला गगनावरती असे आमचे लाडके संतोष दादा टेंभुलकर आज आपल्याला पाहिजे. दुःख आभाळ एवढं आहे, ना भूतो ना भविष्य अशी वेळ आहे. परंतु त्यांनी वसई तालुक्यामध्ये जे आकाशाला गवसणी घालण्यासारखं काम केलेलं आहे ते आम्ही कधीही विसरणार नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे की अनेक आपण कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून करत आहोत, त्याची कल्पना तुम्हाला माझे कलीग नंतर देतीलच. पण मित्रांनो, दादांचं कार्य फार महान होतं आणि कितीही शब्द वापरले तरी ते भरून निघालण्यासारखं नाही आहे. अशा या महान व्यक्तीला त्यांनी लावलेली जी ज्योत आहे ती अखंड तेवत राहण्यासाठी, किंवा त्यांच्या मनाला आज काय वाटत असेल, वरून पाहत असतील तर ते म्हणत असतील की आज माझे खरोखरच सहकारी आज पहिल्याच कार्यक्रमासाठी या त्यांच्यानंतर म्हणजे 2 फेब्रुवारी नंतर आपण एकत्र आलो आहोत. दुःख फार आहे, परंतु ते दुःख आम्ही बाजूला सारून त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी आम्ही तेवढे प्रयत्न करत आहोत. त्यांच्यासारखे प्रयत्न कदाचित होणार सुद्धा नाही. तुमच्या सर्वांची साथ असेल तर आपण प्रयत्न नक्कीच करू. तर मी सर्वांना विनंती करतो, या दादांना त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, त्यांच्या परिवाराला सुख समृद्धी लाभो, यासाठी आज त्यांची आठवण म्हणून मी सर्वांना विनंती करतो की या सभागृहामध्ये 2 मिनिटं उभं राहून शब्द उभं राहून त्यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करावी. सर्वांनी असणार व्हायचं आहे. आपण दादाची प्रतिमा बनवलेली आहे आणि कायम सर्व कार्यक्रमांसाठी ती अवेलेबल असेल. सर्वच मान्यवर त्यांच्याविषयी बोलतीलच. कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी आपल्या संस्थेचे सल्लागार आणि आपले मार्गदर्शक ज्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबर त्या स्टेजवरती मी उभा राहतो आणि ते मला सहकार्य करतात, असे आपले बाळ वेळकर काकाला मी विनंती करतो त्यांनी आपली प्रस्तावना थोडक्यात मांडावी. नमस्कार सर्वांना, जय भंडारी. आजचा कार्यक्रम आपण आपले दादा निघून गेल्यानंतर प्रथमच घेतोय. दुःखाचं ओझं आपल्या सर्वांवर आहे, तसं माझ्यावरही आहे.
शब्द सुचत नाही आहे, तरी सुद्धा मुलांना आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे, या एकाच उद्देशाने आजचा हा कार्यक्रम आपण घेत आहोत. या वर्षाच्या कार्यक्रमाला आपण ही सुरुवात केलेली आहे. पुढे अनेक कार्यक्रम आपण घेणारच आहोत. कारण दादा सांगून गेले, आता असं बोलावं ते सांगून गेले, दादा सांगून गेलेले आहे की काही करा, पण मी जे काही तुमच्या समोर वाढलेलं आहे ताट, ते सगळं ताट तुम्ही संपवायचं आहे. याचाच अर्थ त्यांनी ज्या ज्या काही योजना, ज्या ज्या काही कार्यक्रम, जे जे काही आपल्या समाजाच्या परीनं फायद्याचे असतील, उपयोगाचे असतील, एकत्रपणा येईल अशा प्रकारचे असतील, ते सर्व कार्यक्रम अविरतपणे तुम्ही चालू ठेवा, हा त्यातला अर्थ आहे. आणि त्या अनुषंगाने आपण हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी दुःखद घटनेनंतर सुद्धा उभे राहून थोडे सावरत हा कार्यक्रम घेत आहोत. त्यांनी अत्यंत पहिली सुरुवात जी केली ती महिला सक्षमीकरणासाठी, आणि महिला सक्षमीकरणासाठी आमच्या या विरार शहरामध्ये सर्वप्रथम 3 महिला गट आपण त्यावेळेला उभे केले, आणि त्यांच्या त्याच शब्दाखातर आज आम्ही 4था गट या ठिकाणी कार्यान्वित करणार आहोत. आणि मोहन शिरोडकर हे त्याचे सारस्वत करणार आहेत, सारस्य करणार आहेत. कारण त्यांनी असं ठरवलं होतं की एखाद्या कार्यक्रमाला, म्हणजे या महिला बचत गटाला उभं करण्यासाठी तरी समाजाचे आमचे एक अधिकारी आहेत यशवंत रेडकर, आणि ते तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती देतात की जेणेकरून तुम्हाला सरकारी अधिकारी कसा बनावा यासाठी काय मार्गदर्शन करतात, ते सगळं तुम्ही एका दिवशी घ्यायला हवं. आता मला वाटतं काही थोड्या दिवसानंतर तो कार्यक्रम आपण घेणार आहोत. आवर्जून या मुलांना पण आणा. अशीच जर तुमच्या बाजूला अन्य जरी समाजाची लोक असली तरी त्या मुलांना सुद्धा घेऊन या, की खरोखरच एक 3 वर्षामध्ये जर तुम्ही अभ्यासक्रम त्यांच्या सांगितल्याप्रमाणे केला तर नक्कीच एखादा अधिकारी आम्हाला झालेला अभिमानाने आम्ही सांगू की आमच्या व्यासपीठावरून, भंडारी समाजाच्या व्यासपीठावर फार मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि बचत गटांवरती भर दिलात तर महिलांना पुष्कळ सांगेन की लवकरात लवकर आज मला वाटतं आजच्या या व्यासपीठावरील अध्यक्ष, सचिव आणि सर्व भंडारी जनगण आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे विद्यार्थी यांच्याकरिता आपण जोरदार टाळ्या वाजवा. कारण ज्यांनी यश मिळवलं आहे त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. आणि आपण पण ते आठवू शकतो की सगळ्यांना या ठिकाणी आता कार्ड्स मिळाली आहेत, त्यांनी देखील आता शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं आहे. त्याकरिता सगळ्यांसाठी परत जोरदार टाळ्या वाजवा. कारण जेव्हा एखादं आपण म्हणतो ओळखपत्र मिळतं, शाळेत जेव्हा आपण जातो आय कार्ड मिळतात, तशा पद्धतीची आय कार्ड्स आपण भंडारी समाजाने दिलेली आहेत. आणि एक चांगलं पाऊल आपण या ठिकाणी घेतलं आहे, त्याबद्दल मी संपूर्ण समाजाचे आणि जे काही संपूर्ण कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांचा आभार मानतो. 2 मिनिटातच जास्त बोलत नाही मी. माझं नाव निलेश आचरेकर, मी प्रोफेसर आहे. मी शिकवणी क्षेत्रामध्ये बरीच वर्ष 35 वर्ष कार्यरत आहे. मी स्वतः 10वीमध्येच 35 मार्क घेऊन पास झालेला विद्यार्थी. आता इंग्रजी कसं बोला, हे ज्ञान पंढरीचे आम्ही वार करू, वारकरी श्रद्धेची पताका घेऊ खांद्यावरील, ज्ञान पंढरीचे आम्ही वारकरी. कारण आपण सगळे वारकरी आहोत, पंढरीच्या विठ्ठलाला मानतो, वारी करतो. याकरिता सगळ्यांना सुबुद्धी देऊ, सगळ्यांच्या ज्ञानात भरो. सगळ्यांनी आता बरं स्किल डेव्हलप करा आणि दर महिन्याला इथे येऊन भेटा. आपलं गेट टुगेदर झालं पाहिजे. इतर समाज हा गेट टुगेदर करतो, दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी भेटतात. तुम्हाला माहिती नसेल त्या ठिकाणी सॅटर्डे क्लब्स म्हणून असे बरेचसे क्लब्स आहेत. स्वाध्याय उद्योजक क्लब निर्माण करूया आपण. किती उद्योजक आहेत त्या सगळ्यांचे ॲडव्हर्टिजमेंट आपण एकत्र करूया आणि त्या सगळ्यांचं बुकलेट तयार करून आपण आपल्या मंडळामध्ये लोकांमध्ये प्रसारित करूया. आणि आपल्याबरोबर आपल्या समाजाची, आपल्या समाजातील विद्यार्थ्यांची कशी उन्नती हो याकरिता आपण सगळ्यांना सुबुद्धी देऊ. एवढं सांगून संपवतो. जय हिंद, जय. माझं नाव अमित अरुण पेडणेकर. स्वर्गीय संतोषदादा टेंबोलकर यांचा एक छोटा मावळा, आपल्या परिवारातील एक सभासद. मला एका गोष्टीची खंत होती म्हणून मी आज बोलायला आलो की आपले भंडारी आहेत ना, विखुरलेले आहेत, एकत्र नाही आहोत. म्हणजे सुरुवातीला मी समाज, जात ह्या पातळीवर बोलत नव्हतो आणि त्यात येत पण नव्हतो.
पण जेव्हा मला रुमडे दादांनी या परिवारात जोडलं त्यावेळेला कुठेतरी वाटलं की नाही, आपण या समाजाचं देणं आहोत आणि ते द्यायला पाहिजे. त्यामुळे मी या समाजात कार्यरत झालो. सुरुवातीला सभासद म्हणून आणि आता आजीव सभासद म्हणून. मी संतोष दादांना बोललेलो की दादा, मी बेलगाम घोड आहे, मला माझा लगाम कोणाच्या हातात द्यायला आवडत नाही, पण तुमचे विचार, विचार पडवतांचे विचार म्हणजे आपली तरुण पिढी म्हणावी लागेल, कारण खूप कार्यरत आणि धावपळ करणारे आहे आणि ते बघून आमच्यासारख्या प्रौढ तरुणांना लाज वाटते की कुठेतरी आपण कमी पडतो. म्हणजे दिवसांनी अधिक पडवदादा तर मला वाटते एका दिवसाला 2 सभासद म्हणजे महिन्याला 50 ते 60 सभासद यातच जोडतात. आपला जो आता समारोह आहे किंवा आपली जी तरुण पिढी आहे त्यांना मी आवाहन करतो की आमचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही पुढच्या सभासद म्हणून या. आमचं येणारं भविष्य तर तुम्ही आहातच, पण भंडारी समाजाचं पण भविष्य तुम्ही आहा. दुसरा विषय असा की काल मी एका भंडारी समाजाच्या प्रोग्रामला गेलो होतो. आपले CK बोले साहेब जे आहेत त्यांना राव बहादूर ही पदवी मिळाली होती, त्यांची 155वी जयंती होती. तर तिथे मला असं जाणवलं की किती लोक आहेत भंडारी समाजातली, आपली समाजभूषण, ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीच नाहीये. तर मी माझ्या मान्यवर सभासदांना मी ही विनंती करेन की आपले भागोजी कीर असतील, आपले CK बोले साहेब असतील, ह्यांच्या काही गोष्टी किंवा यांचे काही जे मुद्दे होते ते CK बोले आपले आमदार होते आणि कोकणाची जी रेल्वे केली आहे त्यांनी त्यावेळेला आमदारकीला तो प्रस्ताव मांडला होता आणि नंतर ते प्रस्ताव पुढे चालू आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते गुरु होते. ते किती मोलाची गोष्ट आहे. म्हणजे आज तर भंडारी म्हणून मला एवढा अभिमान आहे की भंडारी असण्याचा मान आहे मला. आणि मी आज प्रत्येकाला बोलतो जय भंडारी. अगोदर मालवणी भाषेत बोलायचा अभिमान होता, आज भंडारी आहे म्हणून मान आहे. जातपात आपल्या हातात नसते, पण आपण या जातीत आलोय आणि आपली लोक या जातीमध्ये मोठी होती. आज रुमडे दादा आहेत, स्वर्गीय संतोष दादा टेंबोलकर यांनी आपल्याला काही स्वप्न दिले ती पूर्ण करायचीच आहेत आणि त्यांची नवीन स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी तुम्ही आमचे हात बळकट करा असं परत मी तुम्हाला आवाहन करतो. तो माझे मला खरंच सगळ्यांचे खूप अभिनंदन वाटतो, कारण त्यांनी आज आमचा सत्कार दिला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. संस्थेचे अध्यक्ष टेंबुलकर साहेब, आमचे दादा अध्यक्ष साहेब त्यांना सुद्धा नमस्कार. आणि विषय एकच, आज आपण भंडारी आहोत त्याचा आपल्याला अभिमान आहेच. त्याचबरोबर आता आपल्याकडे शाळेमध्ये 10वी 12वी ही जी मुलं शिकतात, बरोबर, त्यांच्या पालकांनी त्यांना शिकवलेली असते. पालकांचे पण उपकार असतात. 10वी आणि 12वी पास झाल्यानंतर पुढे आपल्याला त्यांना काहीतरी करायचं आहे, कुठच्या तरी कलेमध्ये नाही कला घेतली पाहिजे. मला शिकवून प्रत्येक कसं म्हणाले की प्रत्येक काही ना काही टॅलेंट आहे, तसं टॅलेंट घेऊन पुढे जायचं आपल्याला आणि आपल्या समाजाचं नाव मोठं करायचं आहे, आईवडिलांचं नाव मोठं करायचं आहे आणि जात ही आपली भंडारी आहे त्या जातीचं नाव मोठं करायचं आहे. एवढं पूर्वी माझे समाजाचे थँक्यू. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्वांचा त्यांचा गौरव सोहळा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढीलचा वाटचाल करताना खूप खूप शुभेच्छा आमच्या भंडारी समाजाकडून. मला वाटतं आपल्या गेल्या वर्धापन दिनापासून मी आपल्या समाजाशी जॉईन झालो आहे. कोलम साहेब मला घेऊन आले, त्यानंतर सर्व कमिटीत माझी ओळख झाली. मला माझ्या ऑफिसच्या वेळेमुळे थोडाफार वेळ देता येत नाही, त्यामुळे मी तुमची सॉरी बोलतो. आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा मी वेळ काढून एवढं नक्की. मुलांना सांगायचं झालं तर शिक्षणाला व्हॅल्यू काय, डिग्री ही का असावी, थोडक्यात मी माझं सांगतो. भाऊंना मला खूप एक उदाहरण आहे. मी SSC गावी पास झालो, गावी कॉलेज नव्हतं. मी पण एक राजापूरचा आहे. राजापूरला जाणं एवढं परिस्थिती नव्हती किंवा तिकडे राहण्याची परिस्थिती, मुंबईला येण्याची राहण्याची परिस्थिती नव्हती.
2 वर्ष गॅप दिला, मुंबईला आलो, जॉबला लागलो. असिस्टंट म्हणून जॉब होतो, ठेवून समजा. तिथे जॉबला राहिल्यानंतर पुढे काही ठीक चालत नव्हतं, नाही आपल्याला इकडे जमणार नाही. त्यानंतर एकदा असाच मी माझ्या बॉसच्या लॅपटॉपवरती बसलो होतो, मला एक मेल करायचं होतं. त्या बॉसने मला असे 2 शब्द बोलले असेल ना, खूप माझ्या मनाला लागलं. तेव्हाच तिथेच मी ठरवलं, नाही डिग्री पूर्ण करायची. असिस्टंट नंतर मी तिथे एक्झिक्युटिव्ह झालो, असिस्टंट मॅनेजर झालो आणि आता या गेल्या मे महिन्यात ह्या जूनला मला डेप्युटी मॅनेजरशी मला माझं हे कशामुळे झालं, एक ध्येय उद्दिष्ट होतं, नाही शिकायचं आहे. रात्री 12 वाजता येऊन म्हणून आणि आपले व्यासपीठावरती सगळे मान्यवरांना आणि करून ते माझं हे करते. मला खूप आनंद होतो. काही का होईना पुन्हा मुलाची पातळी म्हणून आम्ही भंडारी समाजातर्फे मुलांचा ते पूर्ण गौरव करतोय आणि त्या मुलांनी पण खूप साथ दिली आम्हाला. आता 17 असतील, उद्या 50 होतील, पण सगळ्यांनी पण असाच अभ्यास करून आपलं कर्तव्य करून आई वडिलांचं नाव करून आणि त्याचबरोबर आपल्या समाजाचं पण नाव पुढे करून खूप हातभार लावा. ते संतोषने जे छोटंसं रोपटं लावलंय भंडारी समाजाचं विराट मानसोपचारामध्ये, तेच आपण मोठं वटवृक्ष करून त्याच्या कारणाला आपण हातभार लावू. आणि मी अशी अपेक्षा करते, मी त्याची डोळी म्हणून अपेक्षा करते की तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या, मग आपण त्याचा वटवृक्ष करूया. महिलांना एक सांगू इच्छिते की जे आपल्याला संतोषने सांगितलं की महिलांना आपण आपल्या पायावरती उभं राहायला पाहिजे. कशाला कुठल्याही परिस्थितीत आपण कोणावरती हात पसरून पुढे उभं नाही राहायचं. त्याच्यासाठी जे आपण बचत गट केले त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे येऊ. अजून जास्तीत जास्त बचत गटाची आपण स्थापना करूया, हीच मी अपेक्षा करते. जय भंडारी. माझं पहिलंच स्टेजवर बोलायचं वेळ आलेली आहे. स्वर्गीय सतोजादा टेंभुलकर यांना अभिवादन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष जयवंत डोंगरे साहेब, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि बंधू भगिनी, आज आपल्या गुणगौरव विद्यार्थ्यांचा करायचा आहे. आज सर्वप्रथम कार्यदीक्षाची जबाबदारी घेतल्यानंतर आपल्यासमोर 2 शब्द व्यक्त करत आहे. वसई तालुक्यामध्ये मला असं वाटतं की अजून आपण सभासद नोंदणी झालेली नाही आहे. तेव्हा सभासद नोंदणीसाठी सर्वांनी प्रयत्न करा. आम्हीही तुमच्याबरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 2 वरून 10 पर्यंत तरी जा, एवढं मी सांगतो. आणि माझे शब्द जय भंडारी. मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व सभासद, पदाधिकारी या सर्वांना माझा जय भंडारी. आपल्या संस्थेचे संस्थापक संतोष टेंभुलकर यांच्यामुळे मी आज या संस्थेचा एक भाग आहे. त्यांचं पवित्र सूचन विनम्र अभिवादन 2 शब्द माझं मनोगत व्यक्त करतो. आता जे 10वी 12वीला उत्तीर्ण झालं सगळ्यांचं मनोगत अभिनंदन. त्यानंतर त्यांचे जे पालक आहेत त्यांचं पण यामध्ये मोलाचं योगदान आहे, त्यांनी सुद्धा खूप मनोगत अभिनंदन. कारण प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा मोठा व्हावं, शिकावं, त्या उद्दिष्ट ते प्रयत्न करत असतात. तर विद्यार्थ्यांनी त्याचा भाग ठेवावा. आजकाल जगात बरीच कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे. त्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ नका. आपलं मनोबल खूप गंभीर ठेवा. संस्था आपल्या सोबत आहे. नवीन नवीन क्षेत्र येतं त्यात तुम्ही सहभाग, त्यात तुम्ही आपला करिअर त्या दिवशी बघू शकता. अशी आजकालांनी जसं नमूद केलं प्रत्येकामध्ये स्किल असते. जसं आता पेंडिंग असेल झालेलं असते, बाकीचे जे पत्रकार झाले, डॉक्टर झाले, प्रत्येकामध्ये स्किल असते. तुम्ही आपलं स्किल ओळखा, त्या दृष्टीने तुम्ही आपल्याला करिअर निवडा. तुम्हाला तुझं भविष्य आहे, त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा.
तर तुम्ही मला 2 शब्द सांगतो ट्रेनिंग जे म्हणतात म्हणजे आपली ओळख म्हणजे आपलं नाव घेतलं मंडळी तिथे त्यांना नंबर मिळाला काही माहिती नाही मला तर त्यांनी विचारलं समाजामध्ये तुमचं नाव घेऊ का तुम्ही म्हटलं हा तुमचं घ्या माझी तेवढी ओळख वाढेल. तर मी मेडिकल लाईनमध्ये आहे माझं मंगल भाटकर नाव आहे. तर या मेडिकल लाईनमध्ये मी पण आता म्हणजे कसं गावाला शिक्षण झालं आहे तरी मला सपोर्ट करायचंच नव्हतं. आईवडील होते पण एक परिस्थिती तेवढी नव्हती. पण लग्न झाल्यानंतर मला सासरच्या लोकांचा सपोर्ट मिळाला त्यासाठी मी मेडिकल लाईनमध्ये गेलो. आता त्या मेडिकल लाईनमध्ये करिअर करते. तर डॉक्टरी नात्याने पुढे आता मुलींना सपोर्ट करणं किंवा मुलांना तर मी आता पेशंट केअरचं एक काम चालू केलं आहे. तर त्यासाठी तुमच्या आजूबाजूला कोण असतील आजूबाजूला आणि त्यांना जर गरज असेल कामाची तर त्यांना माझा नंबर द्या आणि त्यांना कामाला लावणार किंवा पेशंट केअरसाठी मी पाठवते नर्सेस वॉर्डबॉय आणि आयाबाई. तर कोण असतील आजूबाजूला त्यांच्यासाठी पण मी सेवा देते. तर अशी माझी ओळख आहे. तरी पण आत्ता म्हणजे इथे जमले त्यासाठी की एक गुणगौरव 10वी आणि 12वी ह्या मुलांसाठी. तर त्या मुलांना पण माझं असं सांगणं आहे की तुम्ही नुसतंच डिप्लोमा आणि डिग्री करू नका. तर त्यासाठी तुम्ही काहीतरी पुढे डिप्लोमाचा तुम्ही काहीतरी कोर्स करा म्हणजे त्या कोर्स माध्यमातूनच पुढे तुमचं करिअर घडेल. कारण का नुसतंच पुस्तकी ज्ञान हे काही उपयोगाचं नाही आहे. तर त्यासाठी तुम्ही एक असं करा की एक कोणत्याही म्हणजे पालकांनी पण त्यांच्यावर फोर्स करू नये की याच लाईनमध्ये जा किंवा हेच करा असं सांगू नका. त्यांचं भवितव्य कशामध्ये आहे किंवा त्यांना आवड कशामध्ये आहे हे तुम्ही बघा त्यांचं आणि त्याच करिअरला पुढे जाऊ दे. त्यांना तुम्ही फोर्स करून काय उपयोग नाही आहे. तर त्यासाठी माझं एवढंच आहे की त्या मुलांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना काही मदतीचा हात लागला तर ते भंडारी समाजाकडे तुम्ही या आणि तुम्हाला काय पाहिजे असेल मदत तर तुम्ही येऊन आमच्याकडनं घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही हे पुढच्या वाटचालीसाठी 10वी आणि 12वीच्या मुलांसाठी माझं एक आभार व्यक्त करून त्यांना एक आशीर्वाद आहे आणि एवढंच बोलून 2 शब्द मी माझं धन्यवाद. जय भंडारी. दादांच्या उपस्थितीत कधी भाषण करायचं वेळ झाली नव्हती. आज काही लोक असं म्हणतात दादा स्वर्गीय दादा. तुम्ही म्हणत नाही दादा आमच्यातून गेलेले आहेत. की आपण आज जे कार्यक्रम करतोय ते दादांनीच प्रेरणा दिलेले कार्यक्रम आहेत. आज मुलांचा गुणगौरव दादांची प्रेरणा घेऊन आपण करतोय. पहिलं मी भंडारी समाजावरती थोडंसं येतोय. आज गेली 5 वर्ष आपण भंडारी समाजाला एकत्र करण्यासाठी प्रयत्न करतोय. वसई भाईंदरच्या खाडीपासून विरारच्या टोकापर्यंत जो भंडारी मिळतो जसा गुळाला मुंगळा चिकटतो तसं आम्ही चिकटून त्याला सभासद करतोय. पडवळ काकांचं उदाहरण घेतल्यानंतर कुठे पण भंडारी दिसला त्याला सोडत नाहीत. सभासद करतात. त्यांचं वय बघून आपण त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे. आज आपण म्हणतो कुठे शोधायचे. काही लोक पदाधिकारी दादाने नेमून दिलेले दोन्ही विभागात पदाधिकारी आहेत. काही लोक म्हणतात काय करायचं सभासद कसा करायचा. पडवळ काकांकडनं शिकायची गरज नाही. भंडाऱ्याला जर आपण एकदा सांगून कधी तो सभासद होत नाही. सभासद का करायचं. आपण कोकणातनं आलेले भंडारी आडी अडचणीसाठी एकत्र येणं. जेव्हा माझ्यावर अडचण येते तेव्हा भंडारी मंडळ आपल्याला दिसते. अडचण येण्याच्या अगोदर आपल्याला भंडारी मंडळ दिसलं पाहिजे. जेणेकरून दादाने शिकवण दिली महिलांना सक्षमीकरण. 3 बचत गट आपल्या विरारच्या महिलांनी तयार केले. 4था शिरोडकरांच्या नेतृत्वाखाली आज तयार होतोय. शिरोडकर साहेबांचं अभिनंदन. कारण दुसऱ्या नावासोपाऱ्याला पण पडवळकाकांनी शब्द दिला. 8 महिला तयार झालेल्या आहेत. लवकरच 2 महिला होऊन तो एक बचत गट सुरू होईल. भंडारी म्हणून नुसतं आपण टाळ्या पिटूया नको. त्यासाठी थोडं कार्य करूया. आपण केव्हा आवाहन करत असतो. आज मला वाटत होतं पुरा हॉल भरून जाईल. कारण मुलांच्या पाठीवर थाप मारायची होती. त्यांना प्रेरणा द्यायची होती. होलवन साहेब, तनसुरकर साहेब, चेतन बोबलेकर, पडवळ काका, वेळकर काका
एवढे प्रयत्न करत असतात की आपल्याकडे सत्यवान रेडकर यांचं प्रबोधन, मुलांचं कॅरियर मार्गदर्शन. काही लोकांना वाटतं 10वी झाल्यानंतर आपलं शिक्षण घेण्यासाठी आपल्याकडे पैसा नाही, पण 10वी झाल्यानंतर पण कॅरियर मार्गदर्शन करून आपण IPS अधिकारी होऊ शकतो. जसं एक आपण कार्यक्रम ठेवला होता, पण ठराविकच भंडारी मुलं आली. आपल्या शेजारी असलेली 8वी 9वी 10वी 11वी 12वी शिक्षणाची अट नाही, अजून नोकरी लागलेली नाही, अशा मुलांनी पण त्या आपण लवकरच तो सत्यवान रेडकर साहेबांचा कार्यक्रम घेण्याच्या तयारीत आहोत आणि तो विरारला युवा कॉलेजला घेणार आहोत. तर आपल्या शेजारी भंडारीत बघू नका, तुमच्या नात्यातलं असेल, शेजारी असेल, तुमच्यामुळे त्या मुलाचं कुठेतरी चांगलं होत असेल तर तुम्ही भंडारी म्हणून अभिमानाने त्याला घेऊन या, आपल्या मुलांना घेऊन या आणि त्या मार्गदर्शन शिबिराला जास्तीत जास्त आपण भंडारी यायला हवं. कारण प्रत्येक ठिकाणी जेवढे मार्गदर्शन करतात तिथे हाताच्या बोटावर मोजणारेच भंडारी दिसतात. रेडकर साहेबांकडे बोट असते, मग काही म्हणतात मी जो भंडाऱ्यांसाठी कार्यक्रम राबवतो तरी भंडारी दिसत नसतात. आता युवा कॉलेजला आम्ही लवकरच तो कार्यक्रमाची तारीख तुमच्यापर्यंत आणू, तर तुम्ही त्या कॅरियर मार्गदर्शनला तुम्ही सगळे 10वी 12वी झालेले उत्तीर्ण मुलं आहेत, रविवार किंवा शनिवारच असणार आहे. आवर्जून तो वेळ ठेवा, नाहीतर बाबा नुसतं पिचून भंडारी मंडळाने पाठ टोपटली घरी गेलो संपलं असं करू नका. तुमच्याबरोबर तुमच्या शाळेत कॉलेजमध्ये असलेली अजून मुलं जर भंडारी असतील त्यांना पण सांगा भंडारी मंडळ काय करतं, आम्ही काय करत नाही. तुमच्या सगळ्यांच्या मदतीनेच असे आम्ही कार्यक्रम राबवत असतो. हा जो कार्यक्रम तुम्ही केलेला कार्यक्रम, आम्ही पदाधिकारी फक्त 5 वर्षासाठी या पदावर इथे आहेत, कालांतराने तुम्ही या पदावर येणार आहात, तुम्ही कार्य करणार आहात. तर एवढंच मी सांगेन, दादा आपल्यातनं गेलेले नाही. दादांचं संपूर्ण मार्गदर्शन आम्हाला दादांनी घडवलं. मला समाज आणि समाजकार्य याच्यामध्ये काहीच माहिती नव्हती खरं म्हणजे. दादाने मला भंडारी मंडळाची स्थापना केल्यापासून त्यांच्याबरोबर वावरतो, त्यांच्या तालमीत तयार झालो. म्हणून मी अध्यक्ष, तुम्ही सगळ्यांचं दादांचं कार्य थांबू नये यासाठी ते पद घेतलेलं आहे. मी पडवळ काकांना पण त्यावर विनंती केली होती, पडवळ काका तुम्ही अध्यक्ष व्हा. तर पडवळ काकांनी थोडंसं, काही लोकांचं असं असतं अध्यक्ष झाला, अध्यक्ष म्हणजे काय मोठा नसतो, समाजाची सेवा करण्यासाठी हे तुम्ही दिलेलं मला पद आहे. मला जर सहकार्य असं चांगलं तुम्ही पद केलं तर आपण नक्कीच चांगल्या तऱ्हेने, चांगल्या रुबाबात आपल्याला पुढचा वर्धापन जो दिवस करायचा आहे तो दणक्यात करायचा आहे. आणि दादांना पण अभिमान वाटला पाहिजे. अभिमान असा वाटेल तो पाठीवर दादा आपल्या काम मारतील. आज पण आपल्या पाठीशी उभेच आहेत दादा. बघा प्रत्येक जे फोल्डर दिले त्याच्यावरती दादांचा फोटो चमकतोय, बघा आहे की नाही? का चमकतोय? तो दादांचीच प्रेरणा आहे. आता मी काही जास्त म्हणतात, मी थोडंसं भावूक झालं त्यामुळे जास्त बोलत नाही, तेवढं बोलून मी थांबतोय. जय भंडारी.